गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सर्व एकदम मस्त आणि मजेत असाल। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत विसापूर किल्ल्याच्या ट्रेक करिता आणि आजच्या या ट्रेकमध्ये आपण टोटल 6 मंडळी आहे। तर मी, माझी बायको आणि पाठीमागे आहे आपल्यासोबत पिंकी ताई आहे, इथे आहे शमाताई आहे आणि पाठी स्वप्नील आणि रोहन। तर स्वप्नीलने लास्ट वीक मध्ये रायगडचा ट्रेक केला आणि हा त्याचा दुसरा ट्रेक आहे, पण पिंकी ताईचा हा फर्स्ट ट्रेक आहे। टार्गेट ठेवला होता की सकाळी 7-7:30 वाजता पोहोचून विसापूर किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात करायचा, आपल्याला झाला आहे थोडा डिले। तर आता आपण भेटूयात डायरेक्ट आपल्या विसापूर किल्ल्याच्या बेसला आणि तोपर्यंत तुम्ही ही जर्नी एन्जॉय करा। तर मित्रांनो, आपण आता विसापूर किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि विसापूर किल्ल्याकडे येण्याकरिता मुख्यतः 3 वाटा आहेत। पहिली वाट आहे जी खिंड लोहगडकडनं येते, दुसरी वाट आहे भाजा लेणीच्या ज्या पायऱ्या तुम्ही स्टार्ट केल्या तर तिथून लेफ्ट साईडला जर वळलात तर लेफ्ट साईडला वळल्यानंतर पायवाटेने आपण विसापूर किल्ल्याकडे येऊ शकतो। तिसरी वाट आहे पाटण गावातून, तर पाटण गावातून देखील तुम्ही येऊ शकता। अशा 3 वाटा आहेत आपण जे विसापूर किल्ल्याकडे येऊ शकतो। आता विसापूर किल्ल्याच्या जेव्हा ट्रेकला जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल, जिथून आम्ही आलो तिथे असा एक बोर्ड लावलेला आहे, तिथे वन्य प्राण्यांची माहिती दिलेली आहे, तर वेळ भेटल्यास ती तुम्ही नक्की वाचावी। पवन मावळातील निसर्ग संपन्न असा प्रदेशात लोहगड विसापूर ही दुर्ग जोडी असून हे किल्ले बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी बांधण्यात आले। लोहगड जसा प्रसिद्ध व परिचित आहे त्या मानाने विसापूर थोडा दुर्लक्षितच वाटतो किंवा त्याचे महत्त्व झाकोळले जाते, परंतु त्याच्या इतिहासामध्ये डोकावले असता त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे याची जाणीव होते। महाराष्ट्रात अनेक दुर्ग जोड्या पाहायला मिळतात, त्यामध्ये लोहगड विसापूर किल्ल्यांचाही समावेश होतो। 10 मिनिटं ट्रेक केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतं पाण्याचं टाकं। यात पाणी आहे पण पाणी पिण्याच्या योग्य नाही। टाक्याच्याच वरच्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतं एक शिलालेख। आता हे शिलालेख कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहे हे सांगणं थोडं अवघडच राहील। तर मित्रांनो, आता आपण विसापूर किल्ल्याचा ट्रेक स्टार्ट केल्यानंतर अगदी 10 मिनिटं चालल्यानंतर इथे पुढे आल्याच्या नंतर आपल्याला अशी 2 दगडं दिसतात जे चौकोन आकाराचे आहेत। आता बरेचशा किल्ल्यांवरती जर तुम्ही गेला असाल, जसा रायगड आहे, लोहगड आहे, तर ह्यांच्या पायऱ्या कशा असतात बघितलं असाल तर चौकोन आकाराच्या असतात ना दगडी। मग तशाच त्या काळी कदाचित ह्या ठिकाणी जिथून आपण चाललो आहोत तिथे पायऱ्या असाव्यात, ज्या पुढे जाऊन नष्ट करण्यात आल्या इंग्रजांद्वारा। तर इकडे नक्कीच पायरी असावी। 5 मिनिटं कसं वाटलं तुला? मस्त वाटलं। तुझी एनर्जी दे मला जरा। मला चढवे नाही तुझी एनर्जी। तिचा पहिला आहे, तुझा पहिला नाही। 2 बिस्किट खाऊन बघ। हा, तुझ्या पुढे जाईल ती आता। काय मग पिंकी ताई, कसं वाटलं? एकदम मस्त, भारी। फर्स्ट ट्रॅकिंग होती माझी, पण मला खूप मजा आली, खूप जास्त।
त्या वाटेने वरती आल्याच्या नंतर आपल्याला एक धान्य कोठार पाहायला भेटलं लेफ्ट साईडला। आधी मी ह्याच्या आधी बोललो होतो खाली की आपल्याला 2 दगडं पाहायला भेटली। ते दगडी आपल्याला हा पुरावा देतात की त्या काळी तिथून पायवाट असावी। आता ही पायवाट असावी हे मी ह्याच्यावरून बोलतोय की आता आपण धान्य कोठार पाहिलं आणि ह्या साईडला म्हणजे माझ्या मागे आहे लोहगड, कोरीगड, तिकोना आणि आसपास गावं आहेत। तर आता ह्या गडावरती जर धान्य आपल्याला हवं असेल तर मावळे काय करायचे की त्या काळी आसपासच्या गावातून धान्य घेऊन यायचे आणि ह्या वाटेने वरती येऊन धान्य कोठारात ठेवले जायचे। आता समजा तुम्ही धान्य कोठार ह्या साईडला आहे आणि आपण धान्य आणले त्या बाजूने म्हणजे कोणत्या पाटण गावच्या साईडने जर आपण धान्य आणले तर काय होईल की ते धान्य तिकडनं धान्य कोठारापर्यंत यायला मला वाटतं बराच वेळ गेला असता, बराच वेळ वाया गेला असता। त्याकरिता हा रस्ता जरा सोयीस्कर पडत असेल त्याच्यामुळे धान्य कोठार तिकडे ठेवलेलं आहे। धान्य डायरेक्ट आतमध्ये जाईल। ह्या रस्त्याने डायरेक्ट बघा आम्हाला 30 मिनिटं लागलीत वरती येण्याकरिता। मग तुम्ही बघा किती टाइम वाचवतोय। मग त्या काळी तिथे नक्कीच रस्ता असावा जो पुढे जाऊन जेव्हा हा किल्ला ब्रिटिशांच्या हाती गेला त्यांनी प्रत्येक गड किल्ल्याचे पायऱ्या जे आहेत ते नष्ट करण्यात आलेले आहेत। तर धान्य कोठाराच्या उजव्या साईडने आपण आलो पुढे आणि ह्या बुरुजापाशी आलो। आता ह्या बुरुजापासून आपण असा राऊंड मारून किल्ला एक्सप्लोर करत करत आपण घरच्या दिशेला निघणार। मग आता इथे आलोय, थोडा थांबलोय का तर जरा ऊन वाढायला लागले म्हणून थोडासा रिफ्रेशमेंट होईल। धान्य कोठार पाहिल्यानंतर आपण निघालो गडाच्या मध्यभागी जिथे राजवाड्याचे अवशेष उरलेले आहेत। तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत राजवाड्याकडे। या राजवाड्याची बरीचशी पडझड झालेली दिसून येते। या राजवाड्याच्या मध्यभागी आपल्याला दिसते एक पायरी। या पायरीवरून आपल्याला अंदाजा लावता येतो की हा राजवाडा कदाचित त्या काळी 2 मजली तरी असावा। राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक झाड दिसून येते। या झाडाच्या डाव्या साईडने जर आपण वळलो तर आपण येऊन पोहोचतो महादेवाच्या मंदिराकडे। तर मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिराच्या इकडून आणि राजवाड्याचा जो अवशेष आहे विसापूर किल्ल्यावरती तो पाहिल्यानंतर आपण गेलो महादेवाच्या मंदिराकडे। तिथून मग आपण पुढच्या दिशेला आलो आणि तिथे आपल्याला 2 तोफा पाहायला भेटल्या। त्यातील एका तोफमध्ये आजही गोळा आहे आणि पुढे आल्यावरती आम्ही थोडासा ब्रेक घेतला वापस कारण की दुपारचं ऊन आहे। तर त्याच्यानंतर आम्ही थोडासा पुढे आल्याच्या नंतर इकडे जे विसापूर किल्ल्याचा जो फेमस पार्ट आहे, विसापूर किल्ला ज्याच्यामुळे जास्त ओळखला जातो पावसाळ्यामध्ये स्टेप वॉटरफॉल म्हणून, त्या ठिकाणी आम्ही आलो जो पाटण गावातून रस्ता येतो। तर ह्या साईडला 2 अशा रूम्स आहेत ज्याच्यामध्ये 20 ते 25 जण तरी आरामात राहतील माझ्या मते। आणि पावसामध्ये इथला जो नजारा आहे तो एकदम जबरदस्त होऊन जातो।
मित्रांनो, विसापूर किल्ल्यावरती सकाळपासून आम्ही ट्रेक करत आहोत, विसापूर किल्ला एक्सप्लोर करत आहोत. आणि ह्या एक्सप्लोरेशनमध्ये आत्तापर्यंत विसापूर किल्ल्यावरती आम्ही काय काय पाहिलं तर राजवाड्याचा अवशेष पाहिलं. सर्वात आधी आम्ही पाहिलं धान्य कोठार, त्याच्यानंतर राजवाड्याचा अवशेष. तिथून मग आम्ही गेलो महादेवाचं मंदिर. आता महादेवाच्या मंदिराच्या नंतर आम्ही पोचलो स्टेप वॉटरफॉलचे. इथे देखील एक दोन राजवाड्यांचे अवशेष आहेत. आता बघा, हा पूर्ण परिसर जवळजवळ 350 एकरमध्ये आहे. आता ह्या 350 एकरमध्ये पूर्ण मोकळीकता आहे. मधल्या भागी जे आहे ते जंगल टाईप आहे. आता इथून आपण निघणार आहोत. एक बुरुज आहे, त्या बुरुजाकडे आपण जाणार आहे. आणि बुरुजाच्या अगदी ह्या साईडला आपल्याला जातं आणि चुन्याचा घाणा हा आपल्याला पाहायला भेटेल. तर आपण ते देखील एक्सप्लोर करणार. जितकंपर्यंत मी एक्सप्लोर करत आहे आतापर्यंत, तिथे मला जी किल्ल्याची तटबंदी आहे, ती किल्ल्याची तटबंदी आहे ना, ती त्याची खूप म्हणजे नासधूस झालेली आहे. आणि जितकी पण किल्ल्याची नासधूस झालेली, त्या पाटण गावातून जर तुम्ही येत असाल तर त्याचे दगडं खाली पडलेले आपल्याला दिसतील. किंवा तुम्ही भाजे साईडने जर येत असाल तर तिकडे देखील आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीची पडझड झालेली दिसते. ही सगळी जी विसापूर किल्ल्यावरती जी अवशेष राहिली आहेत ना, ही एक महाराजांची आठवण म्हणून राहिलेली आहेत. आणि हीच सगळी आठवण म्हणजे मला असं कधी किल्ल्यांवरती एक्सप्लोर करतो, जेव्हा मी फिरतो त्या टायमाला मला असं खरंच मी त्या टाईमलाईनमध्ये जातो आणि विचार करतो की महाराजांनी 350 वर्षापूर्वी हे कसं काय निर्माण केलं, कसं उभं केलं. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पवन मावळातील इतर किल्ल्यांबरोबर विसापूर हे स्वराज्यात सामील करून घेतले. त्या काळामध्ये यालाही इसागड असे म्हणत. 11 जून 1665च्या पुरंदर तहानुसार मोगलांना जे 23 किल्ले द्यावे लागले त्यामध्ये विसापूर होता. तहानुसार कुतुब खान व हलाल खानने या प्रांतातील सारे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. आग्र्याहून महाराज सुटून आल्यानंतर व स्वराज्याची पुन्हा व्यवस्थित घडी बसवल्यानंतर 1670 मध्ये मोगलाकडे गेलेले सारे किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले. तर मित्रांनो, आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची रजा घेतो. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन भटकंतीमध्ये.